12वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज नवी मुंबईत मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्या वतीनं शिरवणे महाविद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे विशेष योग शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, विविध क्षेत्रातील मान्यवर, भाजप पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पतंजली योग परिवाराच्या अनुभवी योग प्रशिक्षकांनी उपस्थितांना विविध योगासनं, प्राणायाम आणि निरोगी जीवनशैलीचं महत्त्व समजावून सांगत प्रत्यक्ष योग प्रशिक्षण दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी योग हा केवळ व्यायाम नसून भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा असल्याचं सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात योगाचा प्रचार प्रसार करून भारताची प्राचीन परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवली आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच भारतीय जनता पार्टी समाजाच्या आरोग्यदायी आणि सुदृढ भविष्यासाठी सातत्यानं विविध उपक्रम राबवत असल्याचं त्यांनी नमूद केले. राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य लाभते असा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच प्रत्येकानं आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे असं आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी राजेश पाटील यांचं कौतुक करत हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली. जागतिक योगा दिन. जागतिक योगा दिनानिमित्तानं भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीनं विविध संघटनांना, सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उदाहरणार्थ पतंजली असेल, श्री श्री रविशंकर असेल, आणखी त्या ठिकाणी काही सामाजिक कार्य किंवा एनजीओज आहेत, ह्यांच्या माध्यमातून नवी मुंबईच्या स्तरावर अनेक शाळांचा सहभाग घेऊन त्या ठिकाणी आम्ही जागतिक योग साजरा करतो. जागतिक योग दिनाचं हे त्या ठिकाणी औचित्य साधून मुलांना कशा पद्धतीनं त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडू शकतो हे अवेअरनेस त्यांच्यामध्ये आणण्यासाठी योगा दिन या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. ह्या योगा दिन हा परंपरागत आहे. परंपरा आपली सनातन संस्कृती आहे, परंतु ते आपण स्वीकारत नव्हतो. आपले साधू संतांनी, महात्म्यांनी त्या ठिकाणी बऱ्याचशा प्राणायामाच्या माध्यमातून, योगाच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीवर त्यांनी त्या ठिकाणी विजय मिळवला होता. आज त्याच्या उलट स्थिती आहे. आपली प्रकृती ढासळत चाललेली आहे. आपलं आयुष्यमान त्या ठिकाणी कमी होत चाललेलं आहे. अशा वेळेला योगा हा जर आंतरराष्ट्रीय होऊ शकतो, तो जर परदेशामध्ये, जगाच्या इतर देशांमध्ये त्या ठिकाणी त्याला महत्व दिलं जातं, आपण ते महत्व जाणलं पाहिजे. आणि म्हणून आपले भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलंय की सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वच्छता राखा, स्वच्छतेबरोबर योगा करा, योगाच्या बरोबर तुम्ही तुमचं आयुष्य नीट राखा. आज मनाच्या स्टेबिलिटीसाठी आपल्याकडे काही नाही. आपला जीवनशैलीच मुळात त्या ठिकाणी निसर्गाच्या उलट आहे आणि त्या चुकीच्या जीवनशैली आपल्या प्रत्येकाच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होत आहे. अनेक व्याधी त्या ठिकाणी व्याधीग्रस्त असलेले जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी रुग्ण पाहतोय. ती त्या ठिकाणी कमी व्हावी, चांगलं आयुष्य त्यांना मिळावं, निरोगी आयुष्य मिळावं, याच्यासाठी आपले लाडके आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी योग दिन साजरा करण्याबाबत सूचना केली. आपला योग असायचा, परंतु तो जे मायक्रो लेवलवर त्या ठिकाणी मुलांमध्ये पसरला पाहिजे, घराघरामध्ये तो गेला पाहिजे. प्रत्येक माणसाला त्याची किंमत कळली पाहिजे की स्वतःसाठी आपण करतोय, स्वतःचं आयुष्य चांगलं करण्यासाठी करतोय, आपलं आयुष्य निरोगी राहण्यासाठी आपण योगा करतोय. हे प्रत्येकाला जेव्हा स्वतःहून वाटेल त्यावेळी योगा दिन हा त्या ठिकाणी यशस्वी होईल असं वाटतं. आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबईच्या स्तरावर, मंडळ स्तरावर त्या ठिकाणचे आमचे लोकप्रतिनिधी असतील, त्या ठिकाणचे आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, सगळेजण योग दिन त्या ठिकाणी साजरा करत आहेत. मी देखील आज या ठिकाणी शिरोणे विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या स्थळावर आम्ही ओपनिंग केली. त्याच्या अगोदर मी तिथे संभाजीराजे उद्यान
त्या ठिकाणी मी जाऊन आलो. तिथं त्यांची एक त्या ठिकाणी ओपनिंग करून घेतली. आता मी आमच्या जुईनगरच्या ग्राउंडवर त्या ठिकाणी जातोय. तसं मी देखील आज 5 ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन त्यांना त्या ठिकाणी काही स्फूर्ती देण्याचं, ऊर्जा देण्याचं माझं काम आहे, ते मी करतोय. मी देखील प्रामाणिकपणे दररोज योगा करणारा हा त्या ठिकाणचा कार्यकर्ता आहे आणि योगासाठी त्या ठिकाणी सकाळी उठतो. अशाच पद्धतीनं सगळे योगामध्ये आज एवढे विद्यार्थी आणि सगळे शिक्षक वर्ग, रहिवासी इथं जमलेले आहेत. ते स्वतःहून आलेले आहेत, स्वतःहून योगामध्ये सहभागी झालेले आहेत. अशा सगळ्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि लाडक्याने यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना धन्यवाद देतो की त्यांनी जो त्या ठिकाणी सांगितले, जो पायंडा त्या ठिकाणी पडून दिले, ती सनातन संस्कृती परंपरा, ही परंपरा आपल्याला त्या ठिकाणी पुढे न्यायची आहे. ती पुढे नेण्यासाठी एक खर्चा वाटा या ठिकाणी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आम्ही करत आहोत.